इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या माध्यमातून जे निधी 2019च्या निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्षांना मिळाला होता त्याचा एकूण आकडा हा काही हजार कोटींचा होता। हजारो कोटींचा निधी हा इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या माध्यमातून मिळाला होता। त्यामध्ये प्रामुख्याने ज्या 2-3 गोष्टी उपस्थित केल्या गेल्या आक्षेपाच्या, त्यामध्ये शेल कंपनीचा मुद्दा होता, माहितीच्या अधिकाराचा मुद्दा होता की लोकांना याविषयीची माहिती मिळाली पाहिजे आणि अशा प्रकारे गोपनीयता बाळगण्याचं काही कारण नाहीये जो निधी देणार आहे त्याविषयीची। तर या सगळ्या आधारावर सुप्रीम कोर्टाने आज ही योजना पूर्णपणे रद्दबातल ठरवली आहे। सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आहे, याला चॅलेंज केलं जाऊ शकतं का? नक्कीच जर सरकारने ठरवलं, कारण याविषयीची योजना केंद्र सरकारने आणली होती, तर केंद्र सरकारने ठरवलं तर पुन्हा या याचिकेवर पुनर्विचार करावा, अशी पुनर्विचाराची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जाऊ शकते। परंतु पुन्हा त्याविषयीची सुनावणी कधी होणार, 2024च्या निवडणुकीपूर्वी तो निकाल येणार का हा प्रश्न आहे। त्यामुळे सध्याच्या घडीला ही योजना पूर्णपणे अवैध ठरवली गेली आहे खरे हे, आणि आत्ताच्या निवडणुकांवर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे। कारण इलेक्ट्रॉल बॉन्डची विक्री सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एकूण 29 शाखांमध्ये सुरू झाली होती आणि डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान याविषयीचं नोटिफिकेशन आलं, ज्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईची हॉर्निमन सर्कलची जी SBIची शाखा आहे तिथे निवडणूक रोखे विक्रीसाठी ठेवले होते। आता हे इलेक्ट्रॉल बॉन्ड ज्यांनी कोणी विकत घेतले असतील कुठल्या तरी राजकीय पक्षाला देण्यासाठी, आणि त्या राजकीय पक्षांनी त्या निवडणूक बॉन्ड्सचं जर आतापर्यंत रिअलायझेशन केलं नसेल तर त्याविषयी काय होणार याबद्दल सुप्रीम कोर्टाने अजून स्पष्टता केलेली नाहीये। परंतु निवडणूक रोख्यांची जी संपूर्ण योजना आहे ही योजना मात्र अवैध ठरवल्यामुळे आता नव्या निवडणूक म्हणजे येणाऱ्या निवडणुकांपूर्वी पुन्हा एक प्रक्रिया म्हणून याविषयीची अशा प्रकारे निधी गोळा करण्याबाबतचं नोटिफिकेशन काढलं जाण्याची शक्यता होती, ते आता SBIला इलेक्शन कमिशनला काढता येणार नाही, कारण सुप्रीम कोर्टाने आता ही इनव्हॅलिड ठरवली आहे। परंतु दुसऱ्या बाजूला ही सुद्धा शक्यता आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल हा नोव्हेंबरमध्ये राखून ठेवला होता आणि तो आता फेब्रुवारीमध्ये देण्यात आला। त्या दरम्यानच्या काळात डिसेंबर-जानेवारीमध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती आणि शक्यता आहे की ती विक्री होऊन अनेकांनी या सगळ्या बॉन्डचे रिअलायझेशन साठी टाकलेले असू शकतात। ज्ञानदा, धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल। तर निवडणूक रोखे हे अवैध असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय, त्यामुळे 2024च्या निवडणुकीमध्ये आता निवडणूक रोख्याचा वापर किंवा निवडणूक रोख्याच्या माध्यमातून मिळणारा निधी हा पक्षांना स्वीकारता येणार नाहीये।